बघा की सुमी कशी मन लावून जबाबदारी पार पाडते. उगाच घाबरत होती. भयाजीने जरी बघितलं ना जाम खुश होईल ती. चला की मग कुठे? बयाजीसनी खुश करूया की. हा, गुड आयडिया. चल. गुड गुड. बयाजी चला की आज जरा. कशाला र? अहो तुम्ही दिलेली जबाबदारी सुमी कशी पार पाडते ती बघाय चला की. म्हणजे काय करते? भयाजी, अगं तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. माझा सुमीवर पूर्ण विश्वास आहे. तिला सगळं जमणार आहे. मला नाही वाटत तिला काय जमवलं असं. मला अजून तिला लय शिकायचं आहे. अहो नाही बयाजी, सुमी एक नाही सुमी लय म्हणजे लय फास्टात शिकते. बघा की तरी चला. होय भयाजी, तू बघच एकदा. होय का? अरे मग चला बघूया तरी कशी जबाबदारी पार पाडते ते. चला. चला चला. या बयाजी या. बघा की सुमी कशी मन लावून पूजा करते. ध्यान ध्यान. अयो काय रे? कुठे? अहो इथंच होती, कुठं गायब झाली? भयाजी, अगं खरंच पूजा करत होती ती. मी एवढं चांगलं ऊन खात बसले होते, कशाला आणलं तर मला? हा, ते बरोबर आहे, पण सुमी कुठे गेली? हा देवपूजा करू नाही का नाही आपल्यासाठी भारीपैकी नाश्ता करत असेल किचन मध्ये. चला किचन मध्ये बघूया. नका बाबा, मी जाते उन्हाला. भयाजी भयाजी, सुमी काय नाश्ता बनवते ते तर बघूया. प्लीज प्लीज प्लीज. तिनेच हे बघा, आता जर का ती तिथं नसल तर तुमच्या दोघांचं काय खरं नाही. हा, सांगून ठेवते. नाही नाही बयाजी, मला गॅरंटी आहे ती नाश्ताच करत असणार आहे बघा. चला की बघायला. मन लावून काम कर. चल चल. बयाजींचं मारच खायला लागणार आहे बहुतेक मला. अयो हे ताई वही माझ्या लक्षातच आलं नाही. बयाजीसनी सांगतो चालू दे चालू दे. कसं आहे बघा. अयो इथं तुळशीला पाणी घालत होते, कुठे गेली? दोडक्या, अरे काय सुरू काय रे तुमचं? हा, मला बनवता का काय रे तुम्ही? नाही नाही नाही. हा, बबन, अहो इथे तुळशीला पाणी घालत होती तर मला वाटतंय तुम्ही बनवते आपल्याला. ती बनवते का तुम्ही बनवताय? आता तेच बघते. चल पुढं. बघितलं का बयाजी? अरे वा सुमी, आज घर एकदम प्रसन्न वाटतंय बघ. शेऱ्या, घर एका जबाबदार बाईच्या हाती असल्यावर घर प्रसन्न वाटणारच कायम. आणि त्यातून माझी नाचसून तरी एकदम जबाबदार आहे. बयाजी, आयुष्यमान भाग्यवान. सुखी राहा. वा, खरंच किती चांगले संस्कार आहेत पोरीवर. बयो सुमी खरंच चांगले. सुमे सुमे काय करतेस तू? नाही म्हणजे पाया पडत्या. अगं नाही नाही, माझ्या पाया नको पडूस. नको काय नको. बबन माझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा नवरा आहेस. मी दोघांच्या बी पाया पडणार. मोठ्यांचा आदर राखावा, त्यांचा आशीर्वाद घेतलेला चांगलं असतंय, आहे का नाही? बापरे बा. माझ्या पाया नको पडूस, तू हवं तर बबनच्या पाया पड. नाही, मला तुझ्याच पाया पडायचंय. नाही नाही सुमे, अजिबात नाही प्लीज. अरे असं काय करतोयस? सुमे नको ना ग, प्लीज आज पाया थांब की. प्लीज प्लीज नको. चालेल, चुपचाप उभा राहा एका जागी, नाही तर पायात खिळा मारून फिक्स करून टाकीन कायमचं. उभा राहा. सुमे, अगं आता तुझं मी कौतुक केलं होतं की ग, आणि नवऱ्याला लगेच दम देतेस.
शोभतोय का बाईला? बयाजी, अगं दम देणार नाही ती सुमी कसली? तिच्या या स्वभावासाठी तर लग्न केलं मी तिच्याशी. म्हणजे ना म्हणजे म्हणजे मी लग्नाआधी सुमीशी फार खोटं बोलायचो. चांगलं खोटं. हा, चांगलं खोटं. आणि तेव्हा सुमी मला असंच दम द्यायची मी. हा चांगला दम द्यायची. मला फार भारी वाटायचं बरं का तेव्हा. मग सुमी मला आवडायला लागली. हा, हे बाकी खरं आहे बर का. सुमीचा राग, सुमीचा दम चांगलाच असतो. त्याच्यामुळे साहेब लय फसलं बघा, जाम फसलं. काय म्हणलास? म्हणजे फसलं म्हणजे चांगलं फसलं, चांगलं फसलं, चांगलं म्हणजे असं गुंतलं चांगलं. हो मग सुमी आहेस तशी. बरं, बाद झाला आता. उग माझं लय कौतुक केल्यावर मी शेफारून जायला नको. चला तुम्ही सगळेजण बसून घ्या, मी नाश्त्याचं बघते. जा. हो गो बाई, आता आणि काय झालं? विसरलीच मी. नाही माझं नको पाया पडू. बर पड. आधीच पायाला प्लॅस्टर आहे, त्यात वरनं खेळ मांडल्यावर. नाश्त्याचं बघते. जा. लक्ष्मण दादा, स्वयंपाक नीट झाला पाहिजे बघा. म्हणजे असं मीठ कमी जास्त काय व्हायला नाही पाहिजे. अहो आता तुम्ही बनवणार म्हणजे बेस्टच होणार की सगळं, आहे ना? नाही गीता, काय माणूस चुकतो कधी कधी, पण आपण ती चूक होणी म्हणून काळजी घ्यायची. तुम्ही आदत का तो धाबललाय? अहो देवाला कसला खतरनाक कॉन्फिडन्स दे तुमचा. हा, पण आता ही नवी जबाबदारी आली म्हटल्यावर काही चूक व्हायला नाही पाहिजे एवढंच. नाही म्हणा, तुम्ही काय काळजी. बयाजी, बराबर होतंय ना सगळं? अगं एवढं घाबरायला कसं झाली तुला? काय चुकलं तर सांगेन की मी. नाही म्हणजे चूक व्हाय नक. तात्याने घर कसं सांभाळायचं शिकवलंय मला, तरी पण तुझ्या तात्याने नुसतं घर कसं सांभाळायचं हे शिकवलं, पण संसार कसा सांभाळायचा असतो ते शिकवलं का? नाही. हा, म्हणजे आजूबाजूच्या बायका घेऊन मला शिकवायला सुरू केलं, हा, पण मग माझ्या डोळ्यात पाणी आलं, मग ते राहिलं तसंच. हा. म्हणजे तुझ्या तात्याने नुसतं तुझं लाडच केलेलं दिसतंय. हा, त्याच वेळेला टायमाच्या टायमाला तुझं कान पिळलं असतं तर तुला सगळं कसं नीट कळलं असतं. हा, आजी हा. तुम्ही मला नक्कीच ऐकतलंय पण. अरे दोडक्या, अरे हिच्या नवऱ्याला कसं बोलवती बघितलेस ना व? ए पायलट, दम देती का ग त्याला? आजी हा, तुम्ही मॅडम त्यांना प्रेमानं म्हणतात तसं. असं वय. मग गीता, आजपासून ह्याला प्रेमाला लक्षा मान ग. हा, कारण हा, चालेल का तुला? हा, तू काय पण काळजी करू नकोस. मी तुला सगळं शिकवे. हा, पण आई म्हणून तुझं कान बी पिळेल. चालेल ना मग तुला? चालेल. जाधव साहेब, नंबर्स तरी चांगले आहेत. हो, आपण एक काम करूया. आता आपण लवकरात लवकर उसाचा पहिला हप्ता जाहीर करूया. आपण त्याआधी सगळे हिशोब करून घ्या. होय साहेब, ते अकाउंट डिपार्टमेंट बघतंय साहेब. साहेब, मी एक जाहिरात दिली नवीन अकाउंटंटसाठी. ती प्रकाशची जागा खाली आहे ना? हो, पण यावेळी जरा त्याचं बॅकग्राऊंड चेक करून घ्या. हो. नाही त्या प्रकाशसारखा घोटाळेबाज माणूस नको आहे आपल्याला. हो साहेब. साहेब, अहो मी तर म्हणतो त्या शिंदेच्या कार्यकाळात का नाही जेवढं पण कर्मचारी कामाला लागलेत का नाही इथं, त्या सगळ्यांना आपण रिप्लेस करू. नाही धनाजीराव,
आपल्याला असं विरोधाचं आणि खुनशी राजकारण करायचं नाही. आता कारखान्यातली काही माणसं शिंदेची असतीलही, पण आता ते आपल्या कारखान्यात काम करतायत म्हणजे ती आपली झाली. आणि यात काही चांगली माणसंही असतील, त्यांचं नुकसान नको. होय साहेब, प्रामाणिकपणे काम करणारी बरीच माणसं आहेत आपल्याकडे. तेच. आणि आता सगळ्यांना सूचना द्या, यापुढे जो कोणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करेल त्याला कामावरून काढून टाकण्यात येईल. कारखान्यासाठी काम करा, ना की कोणा राजकीय नेत्यासाठी. साहेब, अहो कामगार युनियनला सांगून आपणच एक कामगारांचा मेळावा घेऊया. चालेल. साहेब, लोकजागर नावाची आमची एक सामाजिक संस्था आहे. ग्रामीण भागात जनजागृती आणि सामाजिक कार्यकर्ते आमची संस्था. अरे वा. अहो डोनेशनसाठी कारखान्याच्या प्रशासकीय भागात अर्ज करा की तुम्ही. नाही नाही नाही, डोनेशनसाठी नाही आलो साहेब. आमची संस्था दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देते. आणि यावर्षी समर साहेबांना एक युवा नेतृत्व म्हणून पुरस्कार देणार आहोत. तोच प्रस्ताव घेऊन आलोय तुमच्यापर्यंत. साहेबांनी पुरस्कार भारीच की मग. अहो नाही 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 नाही, आत्ता कुठे माझी सुरुवात झाली, एवढ्यात पुरस्कार वगैरे नको. साहेब, नाही म्हणू नका. अहो फ्लॅक्स आणि बॅनर लावून सामाजिक कार्य करणारे लय जण आहेत, पण तुमच्यासारखं खरं काम करणारा एखादाच. आता चांगल्या माणसाला पुरस्कार द्यायचा नाही तर द्यायचा कोणाला? साहेब, तुम्ही जर पुरस्कार स्वीकारला तर ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. आणि राजकारण हे चांगल्या गोष्टी करून पण करता येतं असा संदेश जाईल समाजात. होय म्हणा साहेब, चांगला नेता कसा असतो आणि राजकारण कसं केलं जातं हे लोकांना कळालंच पाहिजे. ठीक आहे. 4 दिवसांनी सोहळा आहे, सहपरिवार या आणि आमंत्रण द्यायला घरी येतं साहेब. चला निघू साहेब. हो. चहा पाणी काय? नाही काय नको, चालेल. साहेब, तुमच्या कामाचं आहे का नाही चित झालं बघा. आणि बघितलं का लोकांनी कदर आहे तुमची. मला तर ही बातमी कधी सुमीला देते असं झालंय बघा. तात्या, का हो, का कान पिळलं नाही तुम्ही माझं? सुमे, मी कसं कान पिळणार ग तुझं? का? आपली पोरं चुकल्यावर प्रत्येक आईबाप आपल्या पोराचं कान पिळत असतात. तुम्ही का पिळलं नाही? अगं सुमे, तू चुकायचं तर पाहिजे का ना ग कान पिळायला? म्हणजे मी चुकलीच नाही कधी. नाही ग माझं बाळ, नाही चुकलं कधी. मग बयोजी असं कसं म्हणल्या मला? काय म्हणल्या? मी चुकले म्हणून. अगं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. असं कसं? हेच एवढीशी असल्यापासून तुम्ही माझा लाड केलाय, त्याच्यात आता तुम्हाला माझी चूक चूक वाटलीच नाही. कायम माझ्या चुकांकडे तुम्ही कानाडोळा केलाय म्हणून आधी असं झालंय. का कान पिळलं नाहीत माझं? अगं सुमे, कसं तुझं मी कान पिळणार? मग का समजून सांगितलं नाही मला? ऐका आता, अगं आई विना पोर तू. एक आई जशी पूरला समजून सांगते ना, तसं बाप नाही सांगू शकत पूरला समजवून. तो आपल्या पुरींवर कधीच ओरडत नाही. ते आपल्या मुलीला फुलासारखी समजतो. पण सुमे, ते अचानक कसं काय तुझ्या मनात आलं ग? तात्या, बयाजीनं मला घराची जबाबदारी दिल्या आणि आता ती मला नीट पार पाडता येईना. हा, ते तर आहेच म्हणा. पण सुमे, अगं एवढ्या मोठ्या घरची जबाबदारी सांभाळणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही बरं का. तुझी जर आई असती ना, तिने सगळं शिकवलं असतं बघ तुला. बोलायचं कसं, वागायचं कसं. अगं जे संस्कार आई देते ना, ते बापाला नाही का देता येत. हा, पण मला माझी आई मिळाली बरं का तात्या. म्हणजे अहो, बयाजी मला म्हणल्या तू मला तुझी आई समज म्हणून, आणि त्या मला सगळं शिकवणार आहेत बी. अरे वा, मग चांगलंच झालं की. तात्या, या घरची जबाबदारी मी नीट पार पाडून दाखवणार बघा. तशी हायच हुशार माझी चिमणी, पाडशील पार. तात्या, आता सगळ्यात पहिली जबाबदारी म्हणजे सासूबाईंना परत आणणं.
काय झालं सुमी? सासूबाईंनी फोन कट केला माझा. अगं काहीतरी कामात असतील त्या. परत कर त्यांना फोन. हा मम्माला लवकरात लवकर ही पुरस्काराची बातमी दिली पाहिजे. जाम खुश होईल रे ती. होणार की हो. अहो तुम्हाला राजकारणात त्याने आणलंय. मम्मा काहीही करून या पुरस्कार सोहळ्याला आली पाहिजे. साहेब तुम्ही बोलवलंय म्हणल्यावर त्या येणार, नक्की येणार. तुम्ही फोन करत राहा, मी मामा साहेबांनी करतो. हा नाही रे, लागतच नाहीये. मामा साहेबांनी पण लागणं झालंय. काय झालंय? कुठे गेली असेल मम्मा? साहेब परत फोन करत राहूया आपण. आत्ता घराकडे जाऊया. हा चला, श्रीखंड कुणाकुणाला पाहिजे? कोणा कोणाला म्हणजे सगळेच नीट पाहिजे. एवढी गोड बातमी आहे म्हणल्यावर सगळीच खाणार की ग. हा, त्यासाठी सुमीला आज गोडधोड बनवले बर का. मग बनवायलाच पाहिजे की. पायलटला आज पुरस्कार मिळालाय. अगं मिळाला नाही, अजून मिळायचंय. हा का? आता मिळल्याशिवाय राहणार आहे तवा. युवा नेतृत्व. अयो, ऐकूनच कसलं भारी वाटतंय माहिती आहे का? अरे पुरस्कारच घेत बसलो तर काम कधी करू मी? समर, अरे मी एवढी वर्ष राजकारणात आहे, पण मला कधीच मिळाला नाही पुरस्कार. अरे बायकोचं ऐकून राजकारण करणार तू? हा मग कसं मिळेल रे तुला? बरं आजी, हम्म समोर पण बायकोचं ऐकूनच करतोय की राजकारण. अजिबात नाही. आणि ऐकत असला तरी शेऱ्याच्या बायकोत आणि समोरच्या बायकोत फरक आहे शालनबाई. जेव्हा तुम्ही साहेब, मी पण येऊ का पुरस्काराला? अरे येऊ का काय? येच. मी बी येणार. होय, आपण सगळेजण जाऊ आणि असं मस्त मोठमोठ्याने घोषणा देऊ. घोषणा? कसल्या घोषणा? तुमच्या विजयाच्या. आपल्या माणसाचं कौतुक आपण नाही तर कोण करणार मग? समज ताई मॅडम पाहिजे होते आज. लय खुश झाल्या असत्या बघ. मम्मा पाहिजेच पुरस्काराला. तिच्यामुळेच तर मी राजकारणात आलोय. आता रुसून घरातनं गेली, त्याला आपण काय करणार ग? हो, पण मम्मा नसेल तर या पुरस्काराला काहीच अर्थ नाहीये. सासूबाई येणार. त्यांचं स्वप्न पूर्ण होते तर ते येणारच. मला नाही वाटत तसं. ताई मॅडमचा राग असा सहजासहजी जात नाही. मी घालवीन. आणि तसं बी सासूबाईने या घरात परत आणण्याची जिम्मेदारी माझी आहे. मी आणीन त्यांना परत. एवढे सोपं नाही आता ते. मामांजी, सोपं असलं काय ना अवघड असलं काय, आणायचं पाहिजेच की. मम्मा पाहिजेच. मी आणणार त्यांना परत. आवरा आवरा लवकर आवरा. आपलं जेवण झालं का नाही? समर साहेब भाषण देणार आहेत. होय? भाषण? हा मग युवा नेतृत्व म्हणल्यावर भाषण द्यायलाच लागणार की. आयो, सिक्युरिटी पण आली बहुतेक बघा. नमस्कार सर. नमस्कार. कसं काय येणं केलं? साहेब, या जेवताय काय तुम्ही? नाही नाही, जेवण झालंय आमचं. थँक्स. समोर साहेब, थोडं बोलायचं होतं. बोला ना. एक्सक्यूज मी. या. बोला. तुमच्यावरती केस झाली. केस? हो. गेले 2 दिवस शिंदे गायब आहेत आणि आता त्यांच्या माणसाचा तुमच्यावरती संशय आहे. माझ्यावर? पण मी काहीच केलेलं नाहीये. हो,
पण आता केस केली आहे म्हणजे चौकशी होणारच, आणि त्याच्यासाठीच आम्ही आलोय. मी उद्या सकाळी येऊ का पोलीस स्टेशनला? चालेल, पण मॅटर फार सिरियस आहे आणि तक्रारीत फार मोठी मोठी कलमं लावली तुमच्यावरती. मी उद्या सकाळी येतो पोलीस स्टेशनला.